हॅलो, मी स्वाती जोगदेव. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती तुम्हाला आणि तुमच्या आईबाबांना पण खूप खूप आवडणार आहे बरं का. गोष्टीचं नाव काय आहे? फुलझाडं रुसली. आहे की नाही छान नाव? एक माळी असतो बरं का, त्यांनी खूप मोठी बाग फुलवली असते. त्यांनी बागेमध्ये सगळी फुलझाडच लावलेली असतात. गुलाब, जाईजुई मोगरा, सोनचाफा, आबोली, झेंडू, शेवंती, प्राजक्त, रातराणी, किती किती नावं घेऊ. सगळ्या प्रकारची फुलझाडं लावलेली असतात. तो खूप निगा राखायचा बरं का फुलझाडांची. त्यांच्यावर प्रेम करायचा, त्यांच्याशी बोलायचा, त्यांच्यावरून मायेने हात फिरवायचा, खतपाणी घालायचा. खूप सुंदर सुंदर फुलं यायची सगळ्या रोपांना. पण एक दिवस काय होतं माहिती? सगळी फुलझाडं ना अशी कोमे जायला लागतात. त्याला प्रश्न पडतो, असं का बरं होतंय? मी इतकी छान निगा राखतो, खतपाणी घालतो, मायेने बोलतो त्यांच्याशी, तरी यांना काय झालं अचानक? त्याला काही कळतच नाही. तो देवदूताची मदत घ्यायची ठरवतो, देवदूताची प्रार्थना करतो. देवदूत त्याला प्रसन्न होतो. देवदूत विचारतो, का रे बाबा, का तू मला बोलवलंयस? माळी म्हणतो, देवदूता, तू मला एक मदत करशील? देवदूत म्हणतो, सांग ना काय. माळी म्हणतो, अरे माझा फुलबाग ना अचानकपणे असं कोमे जायला लागलाय रे. सगळी फुलझाडं अशी कोमेजली आहेत, मलूल झाली आहेत. का ते मला कळत नाही आहे. मला काही त्यांची भाषा कळत नाही आहे. तुला कळते का त्यांची भाषा? देवदूत म्हणतो, हो कळते की. मग माळी म्हणतो, मग तू माझ्या बागेत येशील आणि त्यांना विचारशील काय झालं आहे म्हणून? देवदूत म्हणतो, हो येईन. आणि खरोखर देवदूत दुसऱ्या दिवशी त्या माळ्याच्या बागेत येतो. एक चक्कर मारतो बागेत, सगळ्या फुलझाडांचं निरीक्षण करतो. त्याच्याही लक्षात येतं की खरंच सगळी फुलझाडं कोमे जायला लागली आहेत, मलूल झाली आहेत. सगळ्या वेली अशा टवटवीत दिसत नाही आहेत. तो प्रत्येक झाडाशी बोलायचं ठरवतो. तो आधी जातो गुलाबाच्या रोपट्यांपाशी बरं का. त्या रोपट्यांना विचारतो, का रे बाबा तुम्ही असे मलूल? काय झालंय तुम्हाला? ती गुलाबाची रोपटी काय म्हणतात माहिती? हे बघ देवदूता, आम्हाला किती रे काटेच काटे, आम्हाला नकोत असे काटे. शेजारच्या वेलीवर बघ, जाईजुई मोगऱ्याची कशी पांढरी शुभ्र नाजूक फुलं येतात, तसं नाजूक पण आम्हाला हवं आहे. आम्हाला आमच्या रूपाचा कंटाळा आला आहे. आम्हाला त्यांच्यासारखं व्हायचं आहे, नाजूक नाजूक. देवदूत म्हणतो, अरे गुलाबाच्या झाडांनो, तुम्ही तर फुलांचा राजा, तुम्हाला राजा पदवी बहाल केली आहे. तुमच्यात किती विविध रंग आहेत. गुलाबी, पिवळा, पांढरा, लाल चुटूक. तुमचे रोज डे साजरे केले जातात. प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाचं फूल दिलं जातं एकमेकांना. फ्लॉवर पॉटमध्ये तर तुमची शोभा काय वेगळीच असते. किती छान रूप दिलंय तुम्हाला, आणि तुम्ही का असे नाराज? मग असं नाही करायचं. आपल्याला जे दिलेलं आहे ना, त्यात समाधान मानायचं असतं, अशी त्यांची समजूत घालतो. आणि शेजारच्या वेलींपाशी जातो. मोगरा, जाई, जुई यांना विचारतो, वेलींना, तुम्हाला काय झालंय? तुम्ही का अशा मलूल? तर त्या म्हणतात, बघ ना देवदूता, वर्षानुवर्ष आम्हाला असा पांढरा फटक रंग, आम्हाला नकोय सारखा असा रंग. शेजारी गुलाबाची फुलं बघ किती विविध रंगांची असतात, आम्हाला तसे विविध रंग हवेत. आणि किती आम्ही नाजूक, आम्हाला नको असं नाजूक. पण आम्हाला असं टप्पोरे फुलं पाहिजेत, असं रूप पाहिजे आम्हाला.
देवदूत म्हणतो, अगं वेलींनो, तुमच्यावर जी फुलं येतात ना, ती इतकी सुंदर पांढरी शुभ्र आहेत ना, ते सौंदर्याचं लक्षण आहे, नाजूकपणा आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही का असे नाराज होता बरं मग? जाईजुई मोगऱ्याचे गजरे किती छान दिसतात आणि सजावट केली जाते ठिकठिकाणी या फुलांची. किती सुरेख दिसते ती सजावट. तुम्हाला जे दिलंय ना, त्यात तुम्ही आनंद मानायला पाहिजे, अशी समजूत घालतो त्यांची. आणि मग तो जातो शेजारी सोनचाफ्याच्या झाडाकडे. सोनचाफ्याच्या झाडाला विचारतो, तुला काय झालं रे कोमे जायला? तुला का फुलं येत नाही आहेत भरपूर? सोनचाफ्याचं झाड म्हणतं, हे बघ देवदूता, किती मी नुसता ताडामाडासारखा उंचच रे उंच. मला नको अशी एवढी उंची. आणि माझ्यावरची फुलं काढताना मला किती दुखापत होते. माझ्यावर चढून चढून फुलं काढतात लोक, आकडीने ओढून ओढून काढतात. किती दुखतं बरं माझं अंग. मला नको अशी उंची. मला इतर फुलझाडांसारखं लहान लहान व्हायचं आहे. माझ्यावर असं चढून कोणी फुलं काढता कामा नाही बाबा. देवदूत म्हणतो, सोनचाफा, अरे उंची हे तुझं वैशिष्ट्य आहे. सहजासहजी कोणाच्या हाताला तुझी फुलं लागू नाहीत म्हणून तुला अशी उंची दिली आहे. किती सुरेख रंग आहे तुझ्या फुलांचा, सोनेरी, आणि सुवास काय सुंदर असतो तुझ्या फुलांचा. तर तू असं नाराज होता कामा नाही. जे तुला मिळालंय ना, त्यात तू समाधान मानायला पाहिजेस, असं त्याची समजूत घालतो. मग देवदूत जातो शेजारी अबोलीच्या रोपट्यांकडे बरं का. अबोलीच्या रोपट्यांना विचारतो, तुम्हाला काय झालं? तुम्ही का अशा कोमेजलेल्या? तर अबोलीची रोपटी म्हणतात, हे बघ देवदूता, आम्हाला नको हा अबोली रंग, आम्हाला नको हे नाव. अबोली हे काय नाव आहे का? आम्हाला आमच्या रंगाचा कंटाळा आलेला आहे. आम्हाला असा पांढरा शुभ्र रंग हवा आहे, मोगऱ्यासारखा. देवदूत म्हणतो, अगं अबोली, तुझा रंग हे तुझं वैशिष्ट्य आहे. 7 रंगांमध्ये हा रंग नाही आहे. हा नवीन रंग निर्माण झालेला आहे. आणि अबोली नाव किती सुरेख आहे, लोकांना किती आवडतं अबोली नाव. तू असं नाराज होता कामा नाही. खूप सुंदर आहेस तू, अशी त्याची समजूत घालतो. मग देवदूत जातो त्याच्या शेजारी असलेल्या प्राजक्ताच्या झाडाकडे. प्राजक्ताच्या झाडाला विचारतो, तू का बरं असा कोमेजलेला? तू का नाराज आहेस? तुला का अशी फुलं येत नाही आहेत भरपूर हल्ली? प्राजक्ताचं झाड काय म्हणतं माहिती? देवदूता, अरे माझ्यावर जी फुलं येतात ना, ती फार नाजूक आहेत रे. मला असं नको आहे नाजूकपण. मला ना असं थोडा धक्का मारला की अशी टपटप टपटप सडा पडतो रे फुलांचा. आणि ती 5 ते 10 मिनिटात कोमेजून पण जातात. इतक्या लवकर कोमेजलेलं मला नको आहेत माझी फुलं. मला ना जास्वंदीची फुलं कशी टवटवीत राहतात ना दिवसभर, तसं मला रूप हवं आहे माझ्या फुलांचं. मला नको असं नाजूकपण. देवदूत त्याची समजूत घालतो, प्राजक्ता, अरे तुझ्या फुलांचं नाजूकपण हे त्यांचं सौंदर्य आहे. किती रंग सुरेख आहे आणि वास किती मंद छान आहे तुझ्या फुलांचा. आणि तुला तर पौराणिक महत्त्व आहे, यात तू समाधान मानायला पाहिजे. तू अशी दुसऱ्या झाडांशी बरोबरी करता कामा नाही. तुला जे रूप मिळालेलं आहे ना, नाजूकपण मिळालं आहे ना, त्याचा तू आदर केला पाहिजेस, अशी त्याची समजूत घालतो. नंतर तो जातो शेजारी झेंडूच्या रोपट्यांकडे. झेंडूच्या रोपट्यांना विचारतो, तुम्ही का कोमेजलेले? तर झेंडूची रोपटी म्हणतात, आमच्यावर जी फुलं येतात ना, ती ना काही महिनेच उमलतात. असं नको आहे आम्हाला. आम्हाला 12 महिने उमलायचं आहे इतर फुलांसारखं. देवदूत म्हणतो, झेंडूच्या फुलांचं किती महत्त्व आहे माहिती नाही तुम्हाला? दिवाळी, दसरा ह्या सणांना किती महत्त्व आहे त्या फुलांना. किती सुंदर सुंदर हार बनवले जातात तुमचे, घरं सजवली जातात, दुकानं सजवली जातात. किती सुंदर दिसतात तुमचे हार.
आणि कधीतरी येतात ना फुलं, म्हणून तर त्यांची अपूर्वाई आहे, महत्त्व आहे त्यांचं, अशी त्यांची समजूत घालतो. मग तो जातो शेजारी रातराणीच्या झाडाकडे. रातराणीला विचारतो, तू का बाई नाराज, तुला काय झालंय? रातराणी म्हणते, हे बघ देवदूता, आम्हाला ना रात्रीची फक्त फुलायची परवानगी, असं नको आहे आम्हाला. आम्ही फक्त रात्रच बघतो, आम्हाला दिवसभर फुलायचं आहे, आम्हाला दिवस बघायचा आहे आमच्या फुलांना. देवदूत रातराणीला म्हणतो, रातराणी, अगं तुला राणीचा दर्जा बहाल केलाय लोकांनी, तुझा सुगंध किती छान दरवळतो सगळीकडे रात्री, सगळ्यांना खूप आवडतो तुझा हा सुगंध, ह्याचा तू अभिमान बाळगायला पाहिजेस, खरं अभिमान वाटायला पाहिजे तुला, असं नाराज होता कामा नाही. एकंदरीत देवदूताच्या लक्षात येतं की या सगळ्या झाडांना त्यांना जे देवाने दिलं आहे ना, रूप रंग वास, ते त्यांना नको आहे, त्यांना शेजारी कशी फुलं आहेत तसं हवं आहे, असं होता कामा नाही. तो समजावायला लागतो त्या झाडांना. तो सगळ्या झाडांना म्हणतो, सगळ्या फुलझाडांना म्हणतो, हे बघा मी काय सांगतो ते नीट ऐका. तुम्हाला परमेश्वराने जो रंग वास रूप आणि काही वैशिष्ट्य दिलेली असतात ना, त्याचा तुम्ही आदर केला पाहिजे, अभिमान बाळगला पाहिजे. असं आपल्या शेजारच्या फुलांशी स्पर्धा केली नाही पाहिजे. अरे गुण आणि अवगुण याची वाटणी असते, असं काही एकालाच सगळे गुण किंवा एकालाच सगळे अवगुण असं नसतं. जे आपल्या वाटेला आलेले आहेत ना गुण, त्याच्यात समाधान मानायचं असतं. परमेश्वरांनी काही फुलांना रंग दिलेत विविध, काहींना सुवास दिलेत, काहींना नाजूकपण दिलं आहे, काहींना पांढरा शुभ्र रंग दिला आहे, काहींना अबोली दिला आहे आणि काहींना नाजूकपणा दिला आहे. असं वेगवेगळं सगळ्यांना दिलेलं आहे. असं सगळेच गुण एकात कसे बरं असतील? चाफ्याला उंची दिली आहे, सोनचाफ्याला, ते त्याचं वैशिष्ट्य आहे. रातराणीला रात्री फुलण्यासाठी वरदान मिळालेलं आहे. ज्यांनी त्यांनी आपापल्याला जे मिळालेलं आहे ना, त्याच्यात समाधान मानायचं असतं. असं आपल्या शेजारच्या फुलांशी बरोबरी करायची नसते, हे कायम लक्षात ठेवा तुम्ही. मग त्या फुलझाडांना समजतं की अरेच्या, आपण किती चुकीचा विचार करत होतो. देवदूत सांगतो ते खरं आहे की सगळेच गुण कसे आपल्याकडे असतील. आपल्याला वास आहे तर रंग नाही, रंग आहे तर वास कमी असणार फुलांना, असे वेगवेगळे गुण प्रत्येकाला असणार, असे त्यांची सगळ्यांची समजूत पटते. देवदूत म्हणतो, समजलं ना आता की अशी बरोबरी करायची नाही म्हणून. माळ्याला पण हे पटतं बरं का. आणि देवदूत म्हणतो की हे आईबाबांना सुद्धा सांगावंसं वाटतं सगळ्या, की तुम्ही ही फुलझाडं आहात आणि तुमची मुलं ही तुमची फुलं आहेत. तुम्ही पण अशी मुलांची बरोबरी करता कामा नाही शेजारच्या. तो हुशार आहे अभ्यासात, मग माझा मुलगा का नाही हुशार? ती मुलगी डान्समध्ये हुशार आहे, मग माझी मुलगी पण डान्समध्ये हुशार पाहिजे, असं पालकांच्या मनात येता कामा नाही. गुण आणि अवगुण याची वाटणी झालेली असते, हे तत्त्व मानलंच पाहिजे. अशी बरोबरी करून काय उपयोग आहे सांगा बरं? तर देवदूत पालकांना पण संदेश देतो हा, आणि सगळ्या फुलझाडांना पण देतो आणि मुलांना पण देतो की मुलांनो, फुलांनो, तुम्हीसुद्धा अशी बरोबरी करू नका इतर मुलांशी. कोणी अभ्यासात हुशार असतील मुलं, तर कोणी स्पोर्ट्समध्ये, कोणी डान्समध्ये, तर कोणी जिम्नॅस्टिकमध्ये, असे विविध गुण प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळेच असणार. हो की नाही? पटलं ना सगळं आता? नाही ना करणार तुम्ही अशी आता बरोबरी कोणाशी?
आपल्याला जे रूप गुण दिलेले आहेत ना परमेश्वराने, त्यात समाधान मानायचं. कळलं? आवडली ना गोष्ट? मग